हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर नवरात्र 2024 गुढीपाडव्यापासून आपल्याला रामनवमी आणि चैत्र पौर्णिमापर्यंत कोणत्या सेवा करायच्या आहे, ज्या उच्च कोटीच्या सेवा आहे त्या आपल्याला चैत्र महिन्यामध्ये करायच्या आहे आपल्या कुलदेवीसाठी, तीच माहिती मी संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ कृपया संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आता चैत्र नवरात्र आणि गुढीपाडवा, रामनवमी आणि चैत्र पौर्णिमापर्यंत आपल्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता लवकरच चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे। तर 9 तारखेपासून चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे। तर हा चैत्र महिना अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो आणि आपल्याला चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची उपासना सेवा देखील करायची असते आणि आपल्याला कुलदेवीची उपासना करण्यासाठी आता आपण जेव्हा कुलाचार करत असतो तसं तर तुम्हाला माहीत आहे का की चार नवरात्र असतात आणि 2 नवरात्र गुप्त नवरात्र असतात। एक म्हणजे शारदीय नवरात्र आणि दुसरं म्हणजे चैत्र नवरात्र। या चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला चैत्र महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर रामनवमी म्हणजे भगवान श्री प्रभू रामाची साक्षात भगवान विष्णूचे अवतार धारण करणारे प्रभू श्री राम आपल्याला यांची सुद्धा उपासना करायची, सेवा भक्ती करायची आहे। आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे की बरोबर 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत राम नवरात्र आपल्याला साजरी करायचं आहे आणि 9 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र पण साजरी करायचं आहे। चैत्र पौर्णिमेपर्यंत चैत्र नवरात्र साजरी करायचं। आता सगळ्यात आधी 9 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत हा जो 15 दिवसाचा कालावधी असतो, या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे। 14-15 दिवसाचा जो कालावधी असतो त्या काळामध्ये आई भगवतीची सेवा करायची आहे। आपल्या या संसारामध्ये जेव्हा आपल्या आर्थिक अडचणी वाढत जातात तेव्हा त्याचं कारण म्हणजे आपण आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करत नाही किंवा आपल्याकडनं सेवा होत नसते। तर याआधी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं असतं। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक आपल्याला ठेवायलाच पाहिजे। टाक असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणे किंवा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणे किमान वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जायला पाहिजे। आपल्या संसारामध्ये आर्थिक अडचणी येतात तेव्हा आपण एखाद्या गुरुजींना विचारतो की असं का होतं, असे अडथळे का येतात, तर तेव्हा आपल्याला ते गुरुजी सांगत असतात की बहुतेक तुमच्याकडून कुलदेवीची सेवा होत नसेल, कारण कुलदेवता आणि कुलदेवी या दोन्ही देवांची सेवा करणे खूप गरजेचं आहे। कारण नुसती कुलदेवीची सेवा करणं ही बरोबर नाही आणि नुसती कुलदेवतांची पण सेवा करणं नाही। कारण नुसती आईची सेवा केली तर चालेल का आणि नुसती बाबांची सेवा केली तर चालेल का, त्यासाठी आपल्याला दोघांचीही सेवा करायची असते। त्या दोन्ही देवांची सेवा करणे खूप गरजेचं आहे। कारण एक वेळ आपल्या गुरूंची सेवा नंतर केली तर चालतं, परंतु आपल्या कुलदेवी आणि कुलदेवता यांची सेवा करणे खूप महत्त्वाचं असतं। खरं तर 9 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणार आहोत तर हे चैत्र नवरात्र आहे, तर आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा। फक्त आपल्याला घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि ज्यांना शक्यच नाही त्यांनी आता काही हरकत नाही खाल्लं तरी बी, कारण आपण दुसऱ्याला जास्त हे करू शकत नाही। तर ज्याची त्याची इच्छा असते, पण शक्यतो खाऊ नका मी तर म्हणेन चैत्र महिन्यामध्ये। पण जेव्हा शारदीय नवरात्रात नियम पाळतो
तर तेच नियम आपल्याला पाळायला हवे. तर या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या राम नवरात्रामध्ये काय करायचं, तर या 9 दिवसामध्ये प्रभू श्री रामाची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रामरक्षा ही पठण करायची आहे. ही रामरक्षा स्तोत्र खरोखर एवढं प्रभावी आहे की खूपच प्रभावी आहे. आता आपली मुलं जर का ऐकत नसतील किंवा चिडचिड करत असतील तर आपल्या मुलांच्या डोक्यावरती आपल्याला उजवा हात ठेवून रामरक्षा म्हणायची आहे. आता ही रामरक्षा तुम्ही 11 वेळा म्हणू शकता किंवा 1 वेळा म्हणू शकता. आता तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही म्हणू शकता. आता ज्यांना वाचन शक्य नसेल त्यांनी मोबाईलवर सुद्धा लावा. या 9 दिवसामध्ये तरी जास्त ऐकण्याचा म्हणण्याचा प्रयत्न करा. किमान 11 वेळा तरी म्हणायलाच हवी. 1 वेळ तरी जरूर म्हणा. आता दुसरी गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, तर ह्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्ही 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करू शकतो. तुम्हाला जर लग्नामध्ये अडचणी येत असतील किंवा मुलंबाळ होत नसेल तर तुम्ही या दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करायचे आहे आणि करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ जे आहे पुस्तक, जो ग्रंथ आहे तो खूप म्हणजे खूप अतिशय चांगला आहे आणि त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला भेटत असतं. तर तुम्ही 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. किंवा आपल्या नवरा बायकोचं सतत भांडण होत असेल किंवा आपल्या घरामध्ये काही ना काही कटकटी चालू राहत असतील तर किंवा आपल्याकडून कदाचित आपल्या कुलदेवीची सेवा होत नसल्यामुळे याने असे असंख्य प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. जर तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर नक्की तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर रागावलेली असेल किंवा रुसलेली आहे असं आपण समजू शकता. तर म्हणून आपल्याला ह्या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीसाठी 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. आता या 15 दिवसामध्ये 14 पाठ नक्की करा, कारण 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी याग केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान 1 पाठ तरी आवर्जून करा किंवा 5, 7, 9, परंतु तुम्हाला आता जेवढे होईल. पण मी तर इथे सांगेन की 14 पाठ आवर्जून करा. असे सुद्धा पाठ आपण करू शकतो. 1 पाठ करणं म्हणजे काय, तर तुम्हाला इथे सांगते की देवी कवच पासून सुरुवात करायची आहे आणि 1 ते 13 अध्याय आपल्याला वाचायचे आहे आणि नंतर क्षमापण स्तोत्र वाचायचं आहे. कारण आपल्याकडनं जर काही चुका झाल्या तर ह्या स्तोत्रामुळे आपल्याला त्या चुका माफ केल्या जातात. म्हणून आपल्याला ते क्षमापण स्तोत्र म्हणायचं असतं, असं केंद्रात सांगितलं जातं. आता ज्यांना 14 पाठ करता येणार नाही, चैत्र नवरात्रामध्ये रोज कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे. ही तरी सेवा आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून करावी. आता खरोखर ज्या माझ्या ताईला किंवा मैत्रिणीला अगदी कोणतीच सेवा करणं शक्यच नसेल तर त्यांनी काय करावं, तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण व 99 मंत्र असं तुम्ही म्हणू शकता. सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही रोज म्हटलं तरी चालतं आणि रोज म्हणा, 1 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही म्हणू शकता. आणि किमान 1 माळ तरी 99 मंत्राची तुम्हाला करायची आहे. 99 मंत्र कोणता आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा या मंत्राची 1 माळ आवर्जून तुम्हाला चैत्र नवरात्रामध्ये 15 दिवस तरी करायची आहे. कारण हा मंत्र सुद्धा खूप छान आहे आणि खूप चांगले याचे रिझल्ट आहेत. मी सुद्धा हे स्वतः करते, तेव्हापासून मलाही खूप फरक जाणवलेला आहे. तुम्ही निदान नाही तुम्हाला 11 माळी 1 माळ करणं शक्य झाली तरी आपली पूजा झाल्याच्या नंतर 11 वेळा तरी आवर्जून हा मंत्र तुम्ही म्हणायलाच हवा. देवासमोर बसून आसनावरती बसायचं आणि म्हणायचा. हा मंत्र तसा कुठेही म्हणायला चालत नाही. किंवा कनकधारा स्तोत्र म्हणावं. किमान मातेच्या चरणी किमान एवढी तरी सेवा जरूर करावी.
झालेली सेवा आई तुळजाभवानी मातेच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला मनापासून श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।